चला नमस्कार मित्रांनो. आजचं मानसशास्त्राचं हे आपलं पहिलं लेक्चर. यामध्ये आपण सिलेबस समजून घेऊया. कारण मानसशास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला सविस्तर अभ्यासक्रम माहित असला पाहिजे. त्यानंतर कुठल्या घटकाचं किती वेटेज आहे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, या घटकाची इत्थंभूत माहिती ही तुम्हाला असली पाहिजे. यासाठी आजचं हे लेक्चर आपण रेकॉर्ड करतोय. बघा या आजच्या या घटकामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला मानसशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला असेल. टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 या दोन्ही परीक्षेमध्ये मानसशास्त्राच्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत, म्हणजे वर्ष 2013 ते वर्ष 2025 या दरम्यान प्रत्येक घटकावर प्रश्न किती आलेत, प्रश्नसंख्या किती आहे, म्हणजे कोणता टॉपिक महत्वाचा आहे आणि कोणता टॉपिक थोडा कमी महत्वाचा आहे, कुठल्या घटकाला अधिक फोकस करायचं हे आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. बरं ठीक आहे. सिलेबस ऑफ सायकोलॉजी. चला डायरेक्ट घटकाला सुरुवात करूया. हे लेक्चर सर्वांनी अगदी शेवटपर्यंत पहा, कारण सिलेबसचा आवाका आपल्या लक्षामध्ये आला पाहिजे. आपण ज्या पदाची किंवा ज्या परीक्षेची तयारी करतो त्या परीक्षेबद्दल अभ्यासक्रम सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे हा मानसशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. चला बघा, हे टीईटी पेपर 1 मध्ये 2000 कधीपासून, वर्ष 2013 ते वर्ष 2025 जास्त वेटेज असणारे घटक कोणते, मतलब 13 पासून ते 25 पर्यंत प्रत्येक टॉपिकवर किती किती प्रश्न आलेत. पेपर नंबर 1 ला टीईटीच्या त्या प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे आकडे दिले आहेत बघा, समजून घ्या. यातलं बघा नंबर 1 टॉपिक किती येतं, जवळपास 20 ते 22 टॉपिक आहेत. यामध्ये बालमानसशास्त्र हा अतिशय महत्वाचा आयएमपी घटक आहे मित्रांनो, बालमानसशास्त्र. कारण बालमानसशास्त्रावर भरपूर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा 13 ते 15 पर्यंत जवळपास 15 क्वेश्चन बालमानसशास्त्र या घटकाचे विचारलेले आहेत. म्हणजे 2 प्रश्न सरासरी या घटकाचे 2-3 प्रश्न विचारले जातात. 30 क्वेश्चन हे मानसशास्त्र या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये पडलेले आहेत किंवा 30 क्वेश्चनचं वेटेज दिलेलं आहे. 30 प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती किती प्रश्न येतात. आता हे जे वेटेज काढलंय आपण ते कसं काढलंय, तर 2013 पासून ते 2025 पर्यंत या दरम्यान जेवढे पेपर झालेत त्या पेपरमध्ये मानसशास्त्र घटकावर जे प्रश्न आलेत त्या प्रश्नांचं वेटेज दिलेलं आहे बघा. बालमानसशास्त्र स्वरूप, व्याप्ती, विशेष बालकांच्या गरजा, त्याला ॲबनॉर्मल चिल्ड्रन म्हणतो आपण. आता ह्या टॉपिक मध्ये काय काय करायचंय त्याचं स्पष्टीकरण पुढे आहे. म्हणजे आधी वेटेज पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला या टॉपिक मध्ये कोणकोणते घटक कव्हर करायचे ते पण सांगतो परत. ठीक आहे. अतिशय महत्वाचं आयएमपी लेक्चर असेल, 100% पहा शेवटपर्यंत बघा. बालमानसशास्त्र स्वरूप, व्याप्ती आणि विशेष गरजा 15 क्वेश्चन. बालकांची वाढ आणि बालकांचा विकास, बालकांची वाढ विकास, वाढ विकास 13 प्रश्न आहेत. म्हणजे बालमानसशास्त्र आणि बालकांची वाढ आणि विकास यावर आधारित जवळपास 13 प्रश्न पडलेत. महत्वाचा घटक असेल हा पण घटक आपल्यासाठी आयएमपी कंटेंट आहे. बरोबर. बालकांची वाढ, बालकांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक, बालकांचा विकास, विकासावर परिणाम करणारे घटक, या सगळ्या घटकांचा समावेश बाल मानसशास्त्रामध्ये येतो. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचं बाल मानसशास्त्रामध्ये किंवा एकंदरीत मानसशास्त्रामध्ये असणारं योगदान किती आहे यावर आधारित बघा प्रश्नसंख्या किती आहे रे, जवळपास 31 क्वेश्चन विचारलेत. आपले स्टार टॉपिक आहे, समजा स्टार महत्वाचा घटक असेल, स्टार टॉपिक म्हणून लक्षात ठेवा. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये बघा उपपत्ती मांडणारे काही व्यक्ती येतं, त्यानंतर परत अध्ययन उपपत्त्या मांडणारे आहेत, बुद्धिमत्ती उपपत्ती मांडणारे काही लोकांचा समावेश आहे. मानसशास्त्राच्या काही लोकांनी व्याख्या केल्यात, बरोबर आहे. मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. त्यानंतर परत मानसशास्त्रामध्ये असणारं विविध लोकांचं योगदान यावर आधारित जवळपास 31 प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व, आता हा घटक आहे शिक्षकाचं व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वामध्ये कोणते घटक समाविष्ट असावेत, अंतर्गत आणि बहिर्गत कोणते घटक आवश्यक असतात, हे घटक आहेत. क्वेश्चन किती पडलेत, फक्त 3 प्रश्न पडलेत. म्हणजे एवढा जास्त आपला आयएमपी घटक असणार नाही, पण तरी तो घटक आपल्या वाचून घेणं आवश्यक आहे. आता मी बोलताना जर असं म्हणालो की हा घटक एवढा जास्त आयएमपी नाहीये, याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्किप करायचा आहे. एखादा का प्रश्न घेणा तो टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. फक्त ज्या टॉपिकवर क्वेश्चन जास्त आलेत त्याचं फोकस जास्त करायचं. अभ्यास करताना त्या टॉपिकवर जास्त भर देणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा परत. ठीक आहे. पुढचा घटक बघा, शैक्षणिक मानसशास्त्र. हा पण टॉपिक आपल्यासाठी एक महत्वाचा किंवा आयएमपी टॉपिक आहे, शैक्षणिक मानसशास्त्र. याच्यामध्ये मग पुन्हा अध्ययन, अध्यापन याही कडे समावेश होतो. जवळपास 11 प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्रावरचे आहेत. अध्ययन पद्धती आणि अध्यापन उपपत्ती, सॉरी अध्ययन आणि अध्यापन तिन्ही घटक आहेत बघा. एक अध्ययन पद्धत, अध्ययन उपपत्त्या हा घटक संबंधित आहे बरं का. हे दोन्ही टॉपिक जवळपास सेमच आहेत.
अध्ययन पद्धत आणि अध्ययन संबंधित उपपत्त्या दिलेल्या आहेत. जवळपास इथं 9 आणि 19 प्रश्न पडलेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. अध्ययनावर परिणाम करणारे घटक जवळपास इथं 12 आहेत आणि इथं 5 प्रश्न पडलेत, बरोबर आहे. शैक्षणिक मूल्यमापन, मूल्यमापनामध्ये मग परत तंत्रे, साधनं, बरोबर आहे. मूल्यमापनाचे प्रकार, मूल्यमापनाचे वर्गीकरण, राईट, योग्य मूल्यमापनाची साधने हा घटक असेल. ह्याच्यावर जवळपास 4 क्वेश्चन पडलेले आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता हा आपल्याला मोस्ट IMP स्टार टॉपिक आहे. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता अर्थ, व्याख्या आणि बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, द्विघटक किंवा अनेक घटक यासारखे सिद्धांत 20 क्वेश्चन या घटकाचे पडलेले आहेत. त्यानंतर अध्यापन प्रतिमाने 13 प्रश्न आहेत बघा. अध्यापन प्रतिमाने हाही महत्वाचा घटक असेल. अध्ययन संक्रमण या घटकावर सुद्धा जवळपास 12 प्रश्न पडलेत. हाही टॉपिक, हे दोन्ही टॉपिक आपल्यासाठी स्टार आहेत, महत्वाचे. मी काही टॉपिक स्टार केले नाही बघा. जे टॉपिक स्टार करतोय ते आपल्यासाठी महत्वाचे टॉपिक असणार आहेत, बरोबर आहे. हा घटक 16 नंबरचा घटक. अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, बरोबर आहे. जवळपास किती क्वेश्चन आहेत रे? 40 क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. त्याला डबल स्टार केला मित्रांनो, डबल स्टार. चला, हा घटक अतिशय महत्वाचा असेल. बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर परत विविध मानसशास्त्रज्ञ, राईट. त्याच्यानंतर परत अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक, अध्ययन प्रतिमाने हाही घटक महत्वाचा आहे. अध्ययन उपपत्त्या हा घटक महत्वाचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्ययन प्रक्रिया या घटकावरचे क्वेश्चन जास्त आहेत. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट अध्ययन संक्रमण, अध्ययन अध्यापन पद्धत, अध्यापन प्रक्रिया 10 ते 8 क्वेश्चन सरासरी आहेत. व्यक्तिभेद 2 प्रश्न पडलेत, म्हणजे एवढा जास्त वेळ द्यायची गरज नाही. 1-2 वाचनामध्ये हा घटक आपला कव्हर होऊन जाईल. अगोदर सुरुवातीला मी तेच टॉपिक घेणार आहे ज्या टॉपिकचं वेटेज महत्व सर्वात जास्त आहे, बरोबर आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सिलेबस बॅच मध्ये आपल्याला भेटून जाईल. परत व्यक्तिमत्व 9 प्रश्न पडले त्या व्यक्तिमत्वावर. संघर्ष आणि समायोजन जवळजवळ 12 प्रश्न पडले या घटकावरचे. मानसिक आरोग्य 12 क्वेश्चन आहेत आणि मानसिक विकृती एकच प्रश्न पडलाय, बरोबर आहे. हा टॉपिक एवढा जास्त IMP नाही. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अध्यापन पद्धती, अध्यापन पद्धती 9 क्वेश्चन आहेत. आता सगळ्या घटकामध्ये सर्वाधिक वेटेज असणारे टॉपिक कोणते तुमच्या लक्षामध्ये आला असेल? सर्वात जास्त वेटेज असणारे टॉपिक, त्यामध्ये पण काही टॉपिक तुम्हाला स्टार करून देतो बघा. PDF सिलेबस तुमच्या ऍप मध्ये बॅच मध्ये आपला अवेलेबल होऊन जाईल. आणि जे विद्यार्थी युट्यूबला पाहत आहेत त्यांना टेलिग्रामवर हा सिलेबस अवेलेबल होऊन जाईल मित्रांनो. टेलिग्रामवर PDF फाईल डाउनलोड करून घ्या आणि बॅच मध्ये असणारे बॅच मधनं PDF फाईल डाउनलोड करून घ्या. सिलेबस स्टार करून ठेवा. अतिशय महत्वाचे टॉपिक कोणते कोणते बघा, स्टार करतो. त्यातला नंबर 1 ज्याला वेटेज सर्वात जास्त आहे, राईट, म्हणजे कुठला विविध प्रकारचे मानसशास्त्रज्ञ त्यांचं योगदान. बालमानसशास्त्र, आता बालमानसशास्त्र आणि बालकांची वाढ विकास हे जवळपास एकत्रच आहे बघा. इथं 15 आणि 13 हे दोन्ही घटक आपल्याला महत्वाचे आहेत. डबल स्टार के स्टार वाले घटक. इथं महत्वाचे मानसशास्त्रज्ञ हा घटक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणखी कुठला, अध्ययन उपपत्ती हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. अध्ययन उपपत्ती हा घटक महत्वाचा असेल. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ, बालमानसशास्त्र आणि बालकांचा वाढ आणि विकास, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता हा घटक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. बुद्धिमत्ता जवळपास 20 प्रश्न बुद्धिमत्ता घटकाचे आहेत. अध्ययन उपपत्त्या 19 प्रश्न जवळपास पडलेत. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया हाही घटक महत्वाचा आहे, याला मी 1 स्टार केलं बघा. त्यानंतर परत शैक्षणिक मानसशास्त्र 1 स्टार, बरोबर आहे. म्हणजे हे घटक अतिशय महत्वाचे आहेत, मी डबल स्टार केलंय, राईट. त्याच्यानंतर बघा अध्ययन अध्यापन यावर परिणाम करणारे घटक जवळपास 40 प्रश्न पडलेत त्यावरचे. त्यानंतर संघर्ष आणि समायोजन, मानसिक आरोग्य. त्यानंतर नेक्स्ट बघा अध्ययन संक्रमण, अध्ययन प्रतिमाने आणि संक्रमण, अध्यापन पद्धती आणि अध्ययन प्रक्रिया. बस हे एवढ्या घटकावरचे क्वेश्चन सर्वात जास्त पडलेले आहेत. चला हे लक्षात ठेवा टॉपिक किंवा लिहून ठेवा साईडला. आपल्याला हे टॉपिक अतिशय व्यवस्थित कव्हर करायचे. हे एवढ्या घटकावरच मानसशास्त्र या घटकाचे जवळपास 20 ते 22 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील आणि 7-8 प्रश्न उर्वरित इतर चॅप्टर आपल्याला विचारले जातील परत, ठीक आहे. 22-23 क्वेश्चन या एवढ्या घटकातून तुमचे कव्हर झालेले असतील, राईट. चलो आता हे TET पेपर नंबर 2 ह्याचं पण वेटेज जवळपास सारखं आहे, फक्त क्वेश्चन संख्या थोडीफार बदलली बघा. TET पेपर नंबर 2 ला कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आहेत तेवढे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगतो, ती लिहून घ्या. नंबर 1 बालमानसशास्त्र 15 क्वेश्चन, बालकांची वाढ विकास किती रे 19 क्वेश्चन. डबल स्टार वाला टॉपिक असेल, चला ठीक आहे. हा पण सेम, हे दोन्ही टॉपिक आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं कव्हर करायचे आहेत.
सुरुवातीला मानसशास्त्राची ओळख झाल्यानंतर नंतर आपण शैक्षणिक मानसशास्त्र शाखा बघूया आणि शैक्षणिक मानसशास्त्रानंतर तुम्हाला एक घटक भेटून जाईल तो म्हणजे बाल मानसशास्त्र. अतिशय महत्वाचा तो घटक असणार आहे. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ पेपर नंबर 1 लाही विचारतात आणि पेपर नंबर 2 लाही विचारतात. बघा पेपर नंबर 1 वर जवळजवळ 30 प्रश्न होते. इथे किती होते? 40. बघा इथे किती होते? 31 प्रश्न होते. महत्वाचे मानसशास्त्रज्ञ टीईटी पेपर नंबर 1 मध्ये. त्यानंतर टीईटी पेपर नंबर 2 मध्ये महत्वाचे मानसशास्त्रज्ञ किती येतं? 40 प्रश्न 13 पासून ते 25 पर्यंत आपल्याला या घटकावर सर्वाधिक प्रश्न पडलेले आहेत. राईट. त्याच्यानंतर बघा अध्ययन उपपत्ती अध्ययन प्रक्रिया ही प्रक्रिया आहे पुढे आपल्याला तो घटक होणारच आहे. अध्ययनावर परिणाम करणारे घटक महत्वाचे आहे बघा टीईटी पेपर नंबर 2 ला. अध्ययनावर परिणाम करणारे घटक शैक्षणिक तंत्रे आणि साधने. शैक्षणिक तंत्रे आणि साधने. त्यानंतर नेक्स्ट बुद्धिमत्ता, अर्थ व्याप्ती आणि बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या या घटकावर क्वेश्चन आहेत. सर्वाधिक प्रश्न कशावर पडलेत? अध्ययन प्रतिमाने. हे ट्रिपल स्टार वाला टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा. टीईटी नंबर 2 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे टॉपिक व्यवस्थित करून घेणं आवश्यक आहे. बॅच मध्ये या सगळ्या घटकाच्या सविस्तर नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्या घटकाचे अतिशय उत्कृष्ट लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय? आपली 999 रुपयाची बॅच जॉईन करायची आहे. फक्त ज्या लोकांनी जॉईन केलेली आहे त्यांना ऑलरेडी हे घटक टप्प्याटप्प्याने मिळणारच आहेत. ते लेक्चर तुमच्या बॅच मध्ये अपलोड होत असतील. प्रत्येक घटकाची प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि जे विद्यार्थी आता युट्यूबला लेक्चर पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्वरित लवकरात लवकर बॅच जॉईन करून घेणं आवश्यक आहे. यामध्ये आपण तुमचा सगळा सिलेबस कव्हर करतो मित्रांनो. म्हणजे गणित, त्यासोबत बुद्धिमत्तेचा जो काही भाग असेल तोही होणार आहे. थोडाफार जो घटक असेल तो. त्यानंतर परत इंग्रजी विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट इंग्रजी सोबत मराठी विषयाचे दररोज लेक्चर सुरू आहेत. मराठी, इंग्रजी, गणित, मानसशास्त्रज्ञ या व्यतिरिक्त मानसशास्त्र आणि या व्यतिरिक्त जीएस मध्ये बघा सामान्य अध्ययन त्याही घटकाचा परिसर अभ्यास नावाचा घटक तोही अपलोड केला जाईल. विज्ञान हिंदी पासून सगळ्या घटकाचा कंटेंट तुम्हाला बॅच मध्ये राजमुद्रा परिवाराच्या वतीनं उपलब्ध करून दिला जाईल. महत्वाची सूचना असेल, लक्षात ठेवा. अध्ययन पद्धती 11 क्वेश्चन आहेत बघा. अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक जवळजवळ 18 प्रश्न आहेत. महत्वाचा घटक आहे हा, पण महत्वाचा घटक असेल अध्ययन पद्धती. बरोबर आहे. त्यानंतर बाकी मग 3-4 प्रश्न पडलेत. बाकीचे घटक आपण व्यवस्थित करून घेऊया. आणि शैक्षणिक मानसशास्त्र याच्यावर जवळपास 11 प्रश्न आहेत. मी डबल स्टार केले टॉपिक इथं बघून घ्या. ज्या टॉपिकला मी डबल स्टार केला आहे बा कोणते कोणते येतं? बाल मानसशास्त्र आणि बालकांची वाढ विकास, महत्वाचे मानसशास्त्रज्ञ, त्याच्यानंतर नेक्स्ट अध्ययन उपपत्ती, त्यानंतर बुद्धिमत्ता, अर्थ व्याप्ती आणि त्याच्या उपपत्त्या, अध्ययन प्रतिमाने, मोस्ट IMP, त्यानंतर परत नेक्स्ट अध्ययन पद्धती आणि अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक. हे एवढे चॅप्टर आपल्यासाठी अतिशय महत्वाचे सर्वाधिक वेटेज असणारे टॉपिक आहेत. लक्षात ठेवा. राईट. आता या टॉपिकचं विश्लेषण पुढच्या स्लाइडवर पाहूया आपण. चला बघा हे सेमच आहे, पुढे घेतलं फक्त. राईट. मानसशास्त्राची व्याख्या ओळख पहिला चॅप्टर बघा आपला. मानसशास्त्राची ओळख म्हणजे प्रस्तावना, मानसशास्त्र शब्दाची उत्पत्ती, मानसशास्त्र हे कसं उदयाला आलं, त्यानंतर परत मानसशास्त्रामध्ये विविध तज्ञांनी दिलेलं योगदान, त्यांच्या व्याख्या वगैरे, त्यांचे योगदान, जसं ग्रीकमध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, बरोबर आहे, किंवा भारतीय मानसशास्त्रज्ञ असतील. राईट. त्याच्यानंतर परत सिग्मंड फ्राइड असतील, विलियम वुंट असतील, या सगळ्यांचं मानसशास्त्रीय योगदान काय आहे याच्या संदर्भातली माहिती असणार. मानसशास्त्रांची उत्क्रांती बघा, उत्क्रांती आणि विकास, मानसशास्त्रज्ञांची योगदान, त्यानंतर मानसशास्त्राचे स्वरूप आणि काय आहे व्याख्या. तुम्हाला विविध लोकांच्या व्याख्या विचारतात. जसं आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र ही व्याख्या होती. मानसशास्त्राचे जनक कोण? अरिस्टॉटल. यांची व्याख्या काय होती रे? काय म्हणतात ते? आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र, आत्मा. या घटकाचा संबंध त्यांनी जोडला होता. म्हणजे स्टडी ऑफ साऊल, स्टडी ऑफ साऊल, बरोबर आहे, स्टडी ऑफ साऊल, आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र. मग ह्याच्यामध्ये काही भविष्यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. आत्मा हा अमूर्त असतो, आत्मा कुठे असतो, आत्म्याशी अनेक गूढ रहस्य असतात, ते सगळे शास्त्रीय पद्धतीनं स्पष्ट करता येत नव्हते. मग ती व्याख्या मागे गेली आणि आत्म्याच्या ऐवजी पुन्हा काय आलं? मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, स्टडी ऑफ माइंड, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. त्यानंतर चिकित्सक अभ्यास करणारं शास्त्र, त्यानंतर बोध अवस्थेचं शास्त्र, अबोध अवस्थेचं शास्त्र, बरोबर आहे. हळूहळू मानसशास्त्राच्या व्याख्येत बदल होत गेलेत. या सगळ्यांचा अभ्यास ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे.
त्यानंतर मानसशास्त्राची व्याप्ती, म्हणजे याच्यावर कोणकोणते सिद्धांत आहेत, त्याचं उपयोजन कसं होतंय, सिद्धांत आणि उपयोजन या सगळ्या संदर्भात मानसशास्त्राची व्याप्ती. त्यानंतर मानसशास्त्राच्या शाखा, बाल मानसशास्त्र, शरीर मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, कामगाराचं मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र, बरोबर आहे. या सगळ्या प्रकारच्या मानसशास्त्राच्या शाखा आणि मानसशास्त्राचं असणारं महत्व हे आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे, जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल परत. ठीक आहे. बाल मानसशास्त्राने पहा, बाल मानसशास्त्राबद्दल महत्वाचा घटक हा टॉपिक आपल्यासाठी मोस्ट IMP आहे. आपण ते बघितलं वेटेजमध्ये, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय पाहायचंय, बाल मानसशास्त्राची ओळख, त्याच्या व्याख्या येतात, विविध तज्ञांच्या व्याख्या परीक्षेला पडल्यात, त्या व्याख्येवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणजे बाल मानसशास्त्रामधल्या व्याख्या हा घटक महत्वाचा आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत का पाहायचंय, यातला आतला घटक कोणता घटक महत्वाचा आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी हा घटक व्यवस्थित पाहून घेणं गरजेचं आहे. बाल मानसशास्त्राचा विकास, ह्याच्यामध्ये पण विविध तज्ञांचे योगदान आहे. त्यांनी बाल मानसशास्त्राविषयी मांडलेलं योगदान किंवा त्यांनी नवीन ज्या गोष्टी केल्यात त्या सगळ्या समावेशामध्ये असणार आहे. अभ्यासाचे उद्दिष्ट, बाल मानसशास्त्र का अभ्यासलं जात आहे, त्याचं शास्त्रज्ञांचं योगदान आणि बाल मानसशास्त्राचे महत्व या घटकांचा समावेश चॅप्टर नंबर 2 मध्ये असणार आहे. एक महत्वाचा घटक बघा, तर बाल मानसशास्त्र यावर पुढे बालकांचे मानसशास्त्र किंवा त्याची बालकांची वाढ आणि विकास हा घटक महत्वाचा आहे. तर बालकांचा विकास प्रस्तावना, बालकांच्या विकासाचा अर्थ आणि व्याख्या, त्याची व्याप्ती आणि उद्दिष्ट, म्हणजे गर्भधारणेपासून ते पुढे विविध अवस्था आहेत, बरोबर आहे. मग शिशुअवस्था, अर्भक अवस्था, शिशुअवस्था, ठीक आहे, बाल्यावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था, युवावस्था, राईट, वृद्धावस्था, हे सगळ्या अवस्था कशा कशा बदलत जातात. बालकांच्या अवस्था वेगळ्या आणि एकंदरीत मानवी जीवनाच्या अवस्था वेगळ्या. म्हणजे बालकांच्या अवस्थांचा अभ्यास, बालकांचा विकास कसा होतो, बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते असतात, हा सगळा भाग बाल विकासामध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मोस्ट IMP टॉपिक काय असणार आहे, IMP घटक आहे बघा, लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत, बाल विकासावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये नंबर 1 या टॉपिकची प्रस्तावना, वाढ म्हणजे काय, बालकांची वाढ कशी होते, वाढीवर कोणते घटक परिणाम करतात हा घटक असेल. वाढीची वैशिष्ट्य, त्यानंतर वाढीवर परिणाम करणारे घटक, बालकांच्या वाढीवर परिणाम करणारे अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक दोन्ही असणार, बरोबर आहे. समाज आणि शाळा हा घटक असेल, किंवा औपचारिक अनौपचारिक शिक्षण, घरामध्ये मिळणारे शिक्षण हे असेल. बालकांच्या जडणघडणीवर, वाढीवर परिणाम करणारे घटक ते आपल्याला पाहायचे. त्यानंतर नेक्स्ट अंतर्गत घटक आणि बहिर्गत घटक असणार आहेत. विकास म्हणजे काय, बालकांचा विकास म्हणजे काय, विकासाचं स्वरूप आणि तत्व, विकासाच्या क्रमातील फरक, बालकामध्ये असणारी विभिन्नता, वाढ आणि विकासातील फरक, वाढ म्हणजे काय आणि बालकांचा विकास म्हणजे काय, संख्यात्मक किंवा गुणात्मक. वाढ संख्येत मोजता येते, विकास संख्येत मोजता येत नाही, तो गुणात्मक स्वरूपाचा असतो. विकास थोडी व्यापक संकल्पना आहे, वाढ थोडीशी संकुचित संकल्पना आहे. दोन्हीमध्ये असणारा जो काही फरक असेल टॉपिकच्या वेळेला आपण ते एक्सप्लेन करूया. बाल विकासाच्या विविध अवस्था आहेत, जे आता मी तुला सांगत होतो, गर्भधारणेपासून ते बालकाच्या विविध अवस्था, जसं की अर्भक अवस्था, शिशु अवस्था किंवा बाल्यावस्था, कौमार्य अवस्था, पौगंडावस्था महत्वाचा घटक आहे, त्यावर बरेच क्वेश्चन पडलेले आहेत. बालकाच्या विविध अवस्था, शिशुअवस्था असेल, बाल्यावस्था असेल, किशोरावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि उत्तर किशोरावस्था, या सगळ्या अवस्था हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. चला ठीक आहे, याच्यामध्ये क्वेश्चन मी ऍड केलो असतो लगेच, पण हा टॉपिक फार मोठा झाला असता, व्हिडिओ मोठा झाला असता, तर फक्त सिलेबसच मध्ये घेतलेला आहे. बघा सिलेबस समजून घ्या. बालकांचे सामाजिकरण, सामाजिकरण म्हणजे काय, त्यानंतर व्याख्या, सामाजिकरणावर परिणाम करणारे घटक, सामाजिकरणाचे साधने, सामाजिकरणाचे वैशिष्ट्य, सामाजिकरणाच्या विविध पायऱ्या आणि सामाजिकरणाचे सिद्धांत. ठीक आहे, प्रस्तावना, व्याख्या, साधने, वैशिष्ट्य, पायऱ्या आणि सिद्धांत हे कुठं पाहायचं आपल्याला. बालकांचे सामाजिकरण योग्य रीतीने कशा पद्धतीने होतं, की बालकांच्या सामाजिकरणावर म्हणजे विकासामध्ये सामाजिकरण हे महत्वाची भूमिका बजावतं. सामाजिकरणावर एकंदरीत बालकाच्या जडणघडणीवर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो, त्यानंतर सामाजिकरण साधनं काय काय असतात, वैशिष्ट्य, पायऱ्या किंवा सिद्धांत हा टॉपिक असणार आहे. शैक्षणिक मानसशास्त्र हा पण घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. यावर काही प्रश्न पडलेले आहेत, पेपर नंबर 1 ला पण आहेत, पेपर नंबर 2 ला पण आहेत. प्रस्तावना, शैक्षणिक मानसशास्त्राचा इतिहास, त्यानंतर परत स्वरूप, व्याप्ती, त्यामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले जातात त्याची माहिती असेल.
शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्ट, शैक्षणिक शिक्षण संकल्पना, शिक्षणाच्या व्याख्या, शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य, शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य आणि व्याख्या. म्हणजे शिक्षण हा घटक आपल्याला स्वतंत्र अभ्यासाचा आहे. शिक्षण या घटकासंदर्भात संकल्पना काय आहे? औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण कशाला म्हणतात? ठीक आहे. शाळेमध्ये दिलं जातं अभ्यासक्रमावर आधारित, नियोजनावर आधारित जे शिक्षण आहे त्याला काय म्हणतात? औपचारिक. आणि शाळा व्यतिरिक्त जे शिक्षण मिळतं समाजामध्ये किंवा घरी त्याला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. फक्त शाळेतच शिक्षण होतं असं नाही, शाळेबाहेर सुद्धा शिक्षणाची प्रक्रिया सुरू असते. मग हे शिक्षण संकल्पना, व्याख्या, शिक्षणाची शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य आणि शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट, त्यानंतर परत शिक्षणाचे प्रकार, त्यानंतर शिक्षणामध्ये मानसशास्त्राच्या अध्यापनाची आवश्यकता का असते, बरोबर आहे, ह्याचं असणारं महत्व, या सगळ्या बाबी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्या अभ्यासाला आहेत. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी IMP महत्वाचा आहे. 1 स्टार वाला टॉपिक आहे, राईट. बघा पुढे नेक्स्ट प्रस्तावना. निरीक्षण पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे, तोटे असतील त्याचे, बाह्य निरीक्षण पद्धती, बाह्य निरीक्षण पद्धतीच्या अडचणी. बघा आत्मनिरीक्षण पद्धती त्याचे फायदे तोटे, त्यानंतर बाह्य निरीक्षण पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती किंवा निरीक्षण पद्धती त्याचे फायदे तोटे, त्यानंतर बाह्य निरीक्षण पद्धत, बाह्य निरीक्षणातील अडचणी, त्याचे फायदे आणि तोटे हा घटक असेल. त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक कुठला रे? प्रायोगिक पद्धत. लक्षात ठेवा, निरीक्षण पद्धत, बाह्य निरीक्षण पद्धत, निरीक्षण, बाह्य निरीक्षण आणि प्रायोगिक. प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धतीचे गुणधर्म, प्रायोगिक पद्धतीचे गुणधर्म, त्यानंतर प्रायोगिक पद्धतीचे तोटे किंवा मर्यादा आणि या पद्धतीचं सर्व त्याचा काय फायदा वगैरे इत्यादी. फायदे, गुणधर्म, तोटे आणि मर्यादा. त्यानंतर नेक्स्ट पुढची पद्धत सर्वेक्षण पद्धत. सर्वेक्षण पद्धत, फायदे तोटे, जीवन वृत्तांत पद्धत, त्याचे पण फायदे आणि तोटे. ह्या 4-5 महत्वाच्या पद्धती आपल्याला पाहायच्या आहेत. कोणत्या कोणत्या बघा? निरीक्षण पद्धत, बाह्य निरीक्षण पद्धत, प्रायोगिक पद्धत, बरोबर आहे. शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धत कशा पद्धतीनं वापरली जाते त्याचा अभ्यास असेल. त्यानंतर सर्वेक्षण पद्धत आणि जीवन वृत्तांत पद्धत, या 5 महत्वाच्या पद्धती, त्याचे गुणदोष, मर्यादा किंवा त्याचे होणारे फायदे या घटकाचा समावेश ह्या टॉपिक मध्ये असणार आहे. महत्वाचा टॉपिक असेल IMP स्टार 1 वाला. पुढे नेक्स्ट अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन उपपत्ती, हे दोन्ही टॉपिक मिळून आपल्याला अतिशय महत्वाचे डबल स्टार वाले मोस्ट IMP असणारे टॉपिक आहेत. बघा अध्ययन प्रक्रिया, यामध्ये अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाची संकल्पना, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययनाच्या व्याख्या, बरोबर आहे. अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाची वैशिष्ट्य, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययन वक्र नावाची संकल्पना आहे. अध्ययन कशा पद्धतीने होतं त्या संदर्भातला अध्ययनाचा एक वक्र आहे आपल्या सिलेबसला. अध्ययन वक्राचे टप्पे आहेत. पठारावस्था, ज्याला पठारावस्था किंवा आपण शून्यावस्था म्हणतो, स्थिरतेचा कालखंड असतो, तिथे वाढही होत नाही, विकासही होत नाही. अशा पठार अवस्थेचे कारणे, पठार अवस्थेचे वैशिष्ट्य, त्यातून बाहेर कसं पडायचं याची उपाययोजना इत्यादी. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्व काय आहे, ही सगळी माहिती अध्ययन प्रक्रियेशी संबंधित. अध्ययन उपपत्त्या बघा, अध्ययन उपपत्त्या, प्रस्तावना, व्याख्या, अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. थॉर्नडाईक बद्दल तुम्ही ऐकलं असेल. थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली होती. त्याने बघा प्रयोग केला होता आणि तो प्रयोग करताना भुकेल्या मांजरावर त्याने प्रयोग केला. मासे हस्तगत करताना, एखाद्या कुठल्याही शिक्षणाच्या पद्धतीमध्ये शिक्षण घेत असताना त्या मांजरावर केलेल्या प्रयोगाच्या आधारे त्यांनी हे सिद्ध केलं की शिक्षण घेताना व्यक्ती प्रयत्न करतो. सुरुवातीला प्रयत्न करत असताना स्वैर हालचाली होतात, त्या हालचाली हळू कमी कमी होतात, अचूक प्रयत्न होतात आणि कालांतराने यश मिळतं आणि नंतर लक्षामध्ये येतं प्रयत्नातनं यश साध्य होतं, त्यालाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं नाव दिले. थॉर्नडाईक यांची उपपत्ती असेल. त्यांनी अध्ययनाचे 3 नियम सांगितलेत. थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाचे 3 नियम, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती एक आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे. साधक अभिसंधान, बरोबर आहे. कुत्र्यावर प्रयोग केलेले आहेत, काही लोकांनी कबुतरावर प्रयोग केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पाहत जाऊया परत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये मिळणार आहे. साधक अभिसंधान उपपत्ती,
तर चेतकाचा परिणाम कसा होतो, कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली जाते आणि अध्ययन कसं घडून येत आहे, बरोबर आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती, अध्ययन ज्ञानात्मक उपपत्ती ह्याचे पुन्हा प्रकार आहेत बरं का. अध्ययन ज्ञानात्मक उपपत्तीचे पुन्हा प्रकार आहेत. त्यानंतर समाकारवादी समत्ववादी उपपत्ती, ज्ञानात्मक किंवा क्षेत्रीय उपपत्ती आणि प्रभुत्व संपादन उपपत्ती. म्हणजे या उपपत्त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं अध्ययन घडून येतं हे मानसशास्त्रज्ञांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. या उपपत्त्या आपल्यासाठी मोस्ट IMP आहेत. हे दोन्ही चॅप्टर अतिशय महत्वाचे आहेत. पुढे बघा अध्ययन संक्रमण. आता अध्ययन प्रक्रिया, अध्ययन उपपत्ती आणि ह्याला जोडूनच कुठला टॉपिक आहे, अध्ययनाचं संक्रमण. कशा पद्धतीने अध्ययन संक्रमण होतं, एकाकडून दुसऱ्याकडे अध्ययन प्रक्रिया संक्रमित कशी होते, व्याख्या, संक्रमणाचे प्रकार, अध्ययन संक्रमणाचे प्रकार, संक्रमणाची व्याप्ती. संक्रमण म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे एखादी गोष्ट हस्तांतरित होणे, माहितीचं हस्तांतरण म्हणजे काय होय, संक्रमण. त्याला ट्रान्झिशन असे म्हणतात. संक्रमणाची प्रक्रिया शक्तिवादी उपपत्ती, समान घटक उपपत्ती असेल, सामान्यीकरण उपपत्ती असेल, ध्येयवादी उपपत्ती असेल किंवा संक्रमणावर परिणाम करणारे घटक आहेत किंवा संक्रमणाचे शैक्षणिक महत्व आहे. हा सगळा भाग अध्ययन संक्रमण या घटकाचा आहे. या घटकावर पेपर नंबर 1 TET आणि पेपर नंबर 2 इकडेही प्रश्न पडलेले पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट बघा अध्ययन प्रक्रिया. याच्या अगोदर तुम्हाला डबल स्टार वाले टॉपिक दिले होते, त्याच प्रकारचा हा पण टॉपिक डबल स्टार वाला टॉपिक आहे. महत्वाचा मोस्ट IMP टॉपिक आहे. मी सगळ्याच टॉपिकला IMP टॉपिक असं म्हटलेलं नाही, बरोबर आहे. वेटेज मध्ये पाहिला असाल, जे टॉपिक तुम्हाला IMP म्हणून सांगितले ते चॅप्टर करणं आपल्याला अगत्याचं आहे. बघा अध्ययन प्रक्रिया, स्वरूप किंवा त्याचं व्याप्ती व्याख्या, अध्ययन प्रक्रियेचे उद्दिष्ट, अध्यापन प्रक्रिया, व्याख्या, स्वरूप, उद्दिष्ट. त्यानंतर अध्यापन प्रक्रियेचे वैशिष्ट्य, अध्यापनातील मूलभूत घटक कोणते असतात, त्यानंतर अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते असतात, त्यानंतर अध्यापनामधले अंतर्गत किंवा बहिर्गत, शाळेमधलं वातावरण असेल किंवा शिक्षण साधनं असतील इत्यादी घटकांचा प्रभाव पडतो. अध्यापनाच्या अवस्था कुठल्या कुठल्या असतात, अध्यापन पद्धती. मग आता विशिष्ट विषयासाठी विशिष्ट प्रकारची कोणती अध्यापन पद्धती कामाला येते. उदाहरणार्थ दिग्दर्शन पद्धती असेल, बरोबर आहे, कथाकथन नावाची पद्धती असेल, इतिहास सारख्या विषयाचं मार्गदर्शन करताना कथाकथन पद्धतीचा वापर होतो, बरोबर आहे. प्रायोगिक पद्धत, विज्ञान सारख्या विषयाचा अभ्यास करताना प्रायोगिक पद्धत कामाला येते किंवा काही विषयात दिग्दर्शन पद्धत कामाला येते, बरोबर आहे. ह्या सगळ्या पद्धती कुठल्या पद्धती कोणत्या विषयासाठी उपयुक्त आहेत. अध्यापनाच्या पद्धती महत्वाचा घटक असेल. त्यानंतर शिक्षक प्रधान उपपत्ती, शिक्षक प्रधान, शिक्षकासाठी उपयुक्त असणाऱ्या पद्धती कुठल्या, तर व्याख्यान. आता व्याख्यान पद्धती, काही विषयाचं अध्यापन करताना काय कुठली पद्धत वापरतात, व्याख्यान. इतिहासामध्ये व्याख्यान पद्धती वापरली जाते. कथाकथन ही पद्धत इतिहासामध्ये कामाला येते. दिग्दर्शन पद्धत किंवा आधार पद्धत म्हणजे मागच्या घटकाचा आधार घेऊन नवीन घटक समजावून सांगणे. आता गणित सारखा विषय असेल तर मागचे पाढे वगैरे पाठ केलेले अगोदरच्या वर्गातले पाढे पुढच्या वर्षी आपण ते वापरतो, म्हणजेच काय आधार घेतो आपण, त्याला आधार पद्धती म्हणतात. कथाकथन पद्धत, व्याख्यान पद्धत, दिग्दर्शन पद्धत. इथं विद्यार्थी सक्रिय असतात किंवा नसतात, इथं विद्यार्थी जास्त सक्रिय कुठे असतात किंवा कुठे नसतात ह्याचं स्पष्टीकरण पाहायला मिळतंय. बघा विद्यार्थी केंद्रित पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त असतो आणि शिक्षक केंद्रित पद्धतीमध्ये शिक्षकांचा सहभाग जास्त असतो. इथं शिक्षकांची भूमिका महत्वाची असते, इकडे विद्यार्थ्याची भूमिका महत्वाची असते. बघा विद्यार्थी प्रधान शिक्षण पद्धती किंवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती चर्चा पद्धतीच्या मध्ये आहे. चर्चेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. विद्यार्थी केंद्रित पद्धत कोणती असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. विद्यार्थी केंद्रित पद्धत कोणती आहे किंवा कोणती नाही. उदाहरणार्थ पुढीलपैकी कोणती विद्यार्थी केंद्रित पद्धत नाही. पर्याय चर्चा पद्धत, बुद्धिमंथन पद्धत, स्वयंशोधन पद्धत किंवा कथाकथन पद्धत. यामध्ये कथाकथन हे विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे का, नाहीये. विद्यार्थी सक्रिय सहभाग नसतो, ते फक्त केवळ श्रोत्याच्या भूमिकेमध्ये असतात, ऐकण्याचं फक्त काम करतात. वन वे प्रोसेस सुरू असते, तुम्ही पाहिलं असेल परत, ठीक आहे. बघा विद्यार्थी केंद्रित असणारी बुद्धिमंथन पद्धत, स्वयंशोधन पद्धत, प्रकल्प पद्धत, त्यांना विविध प्रकारचे प्रोजेक्ट दिलेले असतात, त्या अंतर विद्यार्थ्याचा अभ्यास होतो. समस्या निराकरण पद्धत म्हणजे मुलांना एक किचकट समस्या दिलेली असते, ती समस्या कशी सोडवायची त्याला समस्या निराकरण पद्धत म्हणतात. पृथक्करण पद्धत, त्यानंतर समायोजन पद्धत आणि डाल्टन यांच्या अध्यापनाच्या पद्धती, या सगळ्या पद्धती विद्यार्थी केंद्रित पद्धती आहेत.
आशययुक्त पद्धती कोणत्या आहेत बघा, उद्गामी आणि अवगामी. सोप्याकडून कठीणाकडे, कठीणाकडून सोप्याकडे, किंवा उदाहरणाकडून तथ्याकडे, तथ्याकडून उदाहरणाकडे, या पद्धतींना उद्गामी आणि काय म्हणतात, अवगामी. या दोन्ही पद्धती अतिशय महत्वाच्या आहेत. बाकी सगळ्याच पद्धतीवर प्रश्न पडलेले पाहायला मिळतात. अध्यापनाची सूत्रे हा त्यातला आणखी एक दुसरा महत्वाचा घटक असेल, अध्यापनाची सूत्रे. अध्यापन सूत्रामध्ये बघा, सोप्याकडून कठीणाकडे, म्हणजे एखादी सोपी गोष्ट सांगायची आणि मग कठीण विषय समजून द्यायचा. उदाहरणार्थ सिद्धांत वगैरे शिकवताना आधी आपण सोप्या सोप्या गोष्टी समजावून सांगतो आणि मग सिद्धांताकडे घेऊन जातो, बरोबर आहे. सोप्याकडून कठीणाकडे म्हणतो आपण त्याला, राईट. पाढे पण घेताना अगोदर आपण काय करतो, सुरुवातीच्या पाड्यापासून शेवटच्या पाड्याकडे जातो, म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जातो पण, ठीक आहे. किंवा गणित शिकवताना बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, ह्या बेसिक बेसिक गोष्टी झाल्या किंवा आपण त्याला पुढचा घटक जो आहे पूर्णांक, अपूर्णांक, या गोष्टी शिकवतो, बरोबर आहे. म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे म्हणतात त्याला. विशिष्टाकडून सामान्याकडे, म्हणजे काही विशिष्ट गोष्ट सांगायची ती गोष्ट पुन्हा ते सामान्यीकरण करायचं, म्हणजे सिद्धांत सांगायचं आणि त्या सिद्धांताचं पुन्हा सामाजिकरण केलं जातंय, म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे, त्याला काय म्हणतात, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. मूर्ताकडून अमूर्ताकडे, जे दिसतं, जे भौतिक आहे, आपण जे पाहू शकतो त्याला मूर्त म्हणतात. जे दिसत नाही ते काय असणार, अमूर्त आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू किंवा पृथ्वी दाखवायची, जगाच्या पृथ्वीचा नकाशा दाखवायचा आणि जगामधले बदल, जगातले देश कुठे कुठे आहेत ते दाखवायचे आणि त्याच्या अनुषंगानं त्या संदर्भातली इतर माहिती सांगायची. म्हणजेच काय, मूर्ताकडून अमूर्ताकडे, बरोबर आहे. म्हणजे दृश्य गोष्टीकडून अदृश्य गोष्टीकडे, राईट, लक्षात घ्या. त्या पूर्णाकडून अंशाकडे, म्हणजे मोठ्या भागाकडून लहान घटकाचा अभ्यासाकडे, ठीक आहे. समजा उदाहरण युनिव्हर्स म्हणजे मोठा घटक, त्यातला एखादा अंश अणुरेणूचा अभ्यास म्हणजे काय होय, अंशाकडे, म्हणजे पूर्णाकडून अंशाकडे. त्यानंतर अनुभवजन्यतेकडून तर्क शुद्ध ज्ञानाकडे. आधी अनुभव आणि अनुभवात पुन्हा तर्क बांधून तर्काकडे घेऊन जाणं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे. या सगळ्या घटकाचा वापर अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने होतो हे आपल्याला पुढे टॉपिक पाहायचंय. मोस्ट IMP 2 स्टार वाला, डबल स्टार वाला टॉपिक असणार आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा परत, ठीक आहे. चला पुढे बघा, अध्ययन प्रतिमाने हाही टॉपिक. आता अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही चॅप्टर आपल्याला महत्वाचे आहेत. बाल मानसशास्त्र, बालकांची वाढ विकास, मानसशास्त्रज्ञांचे योगदान, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, अध्ययनाचे प्रतिमाने आणि अध्ययन संक्रमण, तसंच अध्यापन प्रतिमाने, अध्यापनावर परिणाम करणारे घटक इत्यादी. हाही भाग आपल्याला महत्वाचा डबल स्टार वालाच घटक असणार आहे. तरी तुम्हाला आणखी वाटलं तर पहिल्या स्लाइडवर मी तुम्हाला चॅप्टरचं वेटेज काढून दिलंय, ते वेटेज एकदा पाहून घ्या परत, ठीक आहे. बघा, अध्यापन प्रतिमाने संकल्पना, अध्यापन पद्धती, प्रतिमानांचा फरक, प्रतिमानांचे वैशिष्ट्य, अध्यापन प्रतिमाने. त्यानंतर प्रतिमानांचं वर्गीकरण, ज्ञान प्रक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान किंवा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान. या प्रतिमानांचा अध्यापन पद्धतीमध्ये कसा वापर होतो ही प्रतिमानं आहेत. प्रतिमांचा वापर करणे, प्रतिमांचं वर्गीकरण ह्याचा वापर करून अध्यापन करणे, ज्ञान प्रक्रियाकरण करणे, व्यक्तिगत विकासासाठीचे प्रतिमान वापरणे, सामाजिक आंतरक्रिया या प्रतिमानांचा वापर करणे अध्यापनासाठी आपला आशय घटक समजून देण्यासाठी यातल्या कुठल्या पद्धती उपयुक्त आहेत त्या पद्धती वापर करणे अभिप्रेत आहे. पुढे बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा घटक सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा घटक आहे. यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, अध्यापनावर प्रक्रिया परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्रक्रिया, अध्यापनाची प्रक्रिया, त्यानंतर संवेदना, अवबोध, या सगळ्या लहान लहान संकल्पना आहेत. या सगळ्या कन्सेप्ट अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपण आपल्या बॅच मध्ये, ऑनलाईन बॅच मध्ये समजून घेऊया, बरोबर आहे. प्रक्रिया, संवेदना, वेदना, संवेदना, अवबोध, एखाद्या घटकाचा अर्थ लागणे किंवा अमूर्ताकडे जाणे, अवबोध, बोध आणि अवबोध. प्रतिमा, ठीक आहे, प्रतिमा. त्यानंतर परत कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण, विस्मरण, प्रेरणा, भावना किंवा अवधान किंवा अभिरुची. या सगळ्याच घटकाचा परिणाम कशावर होतो, अध्ययनावर होतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अवधान किंवा अभिरुची असेल तर अध्ययन चांगलं होतं, बरोबर आहे. भावना कशा प्रकारच्या अध्ययनासंदर्भातल्या आहेत, प्रेरणा आहे, प्रेरणा असेल अध्यापन चांगलं होतं, प्रेरणा नसेल अध्यापन चांगलं अध्ययन चांगलं होत नाही. अध्ययनावर परिणाम करणारे सगळे घटक अतिशय महत्वाचे आहेत. काही अध्ययनाच्या प्रतिमा तयार होतात, काही अध्यापनाच्या प्रतिमा तयार होत नाहीत. अध्ययन प्रतिमा अवबोध
अध्ययनातनं तर्कशुद्ध विचार बांधणे याला काय म्हणतो आपण? अवबोधाची अवस्था. संवेदना असतील, विचार प्रक्रिया असेल, स्मरण किंवा विस्मरण या सगळ्याच घटकाचा परिणाम कशावर होतो? अध्ययन प्रक्रियेवर घडून येतो. बरोबर आहे. नेक्स्ट बघा, बुद्धिमत्ता हा चॅप्टर बघितलं, ह्याचं वेटेज सुद्धा जास्त आहे रे मित्रांनो. ह्या चॅप्टरचं वेटेज सुद्धा जास्त आहे. बरोबर आहे. हाही घटक आपल्यासाठी कसला आहे? IMP महत्वाचा घटक आहे. बुद्धिमत्ता प्रस्तावना, बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या, बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य, त्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. बरोबर आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, सामान्य बुद्धिमत्ता, असामान्य बुद्धिमत्ता असे बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन, सिद्धांत किंवा उपपत्त्या आहेत. बरोबर आहे. गार्डनर यांचे 7 प्रकारचे वर्तन निकष आहेत. गार्डनर यांचे 7 प्रकारचे वर्तन निकष. 7 प्रकारचे वर्तन निकष कोणी मांडलेत असाही प्रश्न पडल्यावर का लक्षात ठेवा. गार्डनर यांचे बुद्धिमत्ता विषयक बहुआयामी स्वरूप घटक, बुद्धिमत्तेचे आधुनिक प्रवाह, भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या हा स्वतंत्र घटक त्यातलाच बघा. भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या, स्वरूप, भावनिक बुद्धिमत्तेचे घटक कोणते असतात, भावनिक दृष्ट्या बुद्धिमान व्यक्तीची लक्षणे काय असतात, आणि भावनिक बुद्धिमत्तेचा विकास आणि तत्वे या घटकाचा समावेश आहे. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता त्या चाचण्या कोणत्या असतात, सृजनशीलता, बुद्धिमापन चाचण्या, कसोट्या आणि बुद्धी गुणांक किंवा बुद्ध्यांक ज्याला म्हणतो आपण ते, ज्याला IQ म्हणतो बघा. IQ म्हणजे IQ कसा मोजतात त्या संदर्भातली माहिती असेल आणि बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक सुद्धा आहेत. बरोबर आहे. चलो ठीक आहे. हा घटक महत्वाचा असेल. नेक्स्ट बघा, शैक्षणिक मूल्यमापन तंत्रे किंवा साधने हा चॅप्टर आहे, महत्वाचा आहे. काही प्रश्न पडले टॉपिकवर पडते, काही प्रश्न पडलेत बघा. प्रस्तावना, संकल्पना, व्याख्या, कार्यात्मक व्याख्या, त्याची कार्यात्मक व्याख्या, शैक्षणिक मूल्यमापनाची प्रक्रिया, त्यानंतर मूल्यमापनाचे कार्य, मूल्यमापनाचे उद्दिष्टाच्या आधारे केलेलं वर्गीकरण, शैक्षणिक उद्दिष्टांचे क्षमतेनुसार वर्गीकरण, क्षमतेनुसार वर्गीकरण, कालावधीवर उद्दिष्टांचे वर्गीकरण, जसं आपण ते सामायिक पेपर घेतो. बरोबर आहे. किंवा वार्षिक पेपर घेतो. मग कालखंडाच्या आधारे कालखंडाच्या आधारे मूल्यमापनाचं वर्गीकरण, स्वरूपाच्या आधारे वर्गीकरण, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण, उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचे फायदे, त्याचे प्रकार असतील, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. वर्गामध्ये आपण टॉपिक घटक शिकून झाला की लगेच मुलांना काय करतो, तोंडी प्रश्न विचारतो. तोंडी प्रश्न विचारणं किंवा नंतर त्यावर घटक चाचणी घेणं हे काय आहे? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे. संकलित मूल्यमापन, सगळ्या घटकावर आधारित जे मूल्यमापन होतं त्याला संकलित मूल्यमापन म्हणतात. निकष संदर्भ मूल्यमापन, क्षमताधिष्ठित चाचण्यांचे प्रकार, क्षमताधिष्ठित मूल्यमापनाची वैशिष्ट्य, संख्यात्मक गुणात्मक मूल्यमापनाची साधने किंवा तंत्रे, कसोट्या, प्रासंगिक नोंदी, प्रामाणिक कसोट्या, आत्मनिरीक्षण तंत्र आणि सामाजिक तंत्र या सगळ्या घटकाचा समावेश कशामध्ये होतो? शैक्षणिक मूल्यमापनामध्ये होतो. शैक्षणिक मूल्यमापन तंत्रे आणि साधने. शालेय आंतरक्रिया आणि सर्वसमावेशक शिक्षण. शालेय आंतरक्रिया या व्याख्या, प्रस्तावना, शालेय आंतरक्रियेचे प्रकार, शालेय आंतरक्रिया आणि फॅडरसनची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली. फ्लँडर्सची कुठली पद्धती? आंतरक्रिया विश्लेषण पद्धती हा घटक एक आहे. शालेय आंतरक्रिया एवढा जास्त IMP घटक नाही, जास्त प्रश्न पडलेले नाहीत, तरी आपल्याला तो घटक कव्हर करायचा आहे. सर्वसमावेशक शिक्षण, यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणाची व्याख्या, या शिक्षणाचे उद्दिष्ट, त्याचे वैशिष्ट्य, एक विशेष शिक्षण, विशेष मुलांसाठी विशेष शिक्षणाची सोय केलेली असते बघा. एकात्मिक शिक्षण, समावेशक शिक्षण यातील फरक काय असतो? सर्वसमावेशक शिक्षणाचा लक्ष गट काय असेल? सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षणाची भूमिका, त्या शिक्षणाचे फायदे आणि तोटे इत्यादी घटक सर्वसमावेशक शिक्षण पद्धती यामध्ये समाविष्ट आहे. पुढे विशेष बालकांच्या गरजा. आता बालकांमध्ये बघा, नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल अशी बालकं पाहायला मिळतात. जे ॲबनॉर्मल बालकं आहेत, असामान्य बालकं आहेत, त्या असामान्य बालकांच्या किंवा त्याला काय म्हणतात, विशेष बालकांच्या गरजा. विशेष बालकांच्या गरजेमध्ये प्रस्तावना, विशेष बालकं म्हणजे काय, त्यानंतर विशेष बालकांचं वर्गीकरण कसं केलं जात आहे, म्हणजे बुद्ध्यांकाच्या आधारे असेल, त्यांचा अध्यापनामध्ये असणारा सहभाग त्याच्या आधारे असेल, वाढ आणि विकास याच्या आधारे असेल, या विविध घटकाच्या आधारे असामान्य बालक किंवा विशेष बालक कोणते असतात आणि विशेष बालकासाठी कशा पद्धतीनं अध्ययन प्रक्रिया वापरली जाते त्याची माहिती असेल. कुशाग्र
अतिप्रभावशाली बालकांचे वैशिष्ट्य, कुशाग्र किंवा अतिप्रभावशाली बालकांचे शिक्षण त्याचे वैशिष्ट्य, त्याचा आयक्यू लेवल खूप जास्त आहे अशी बालकं. सृजनशील बालके, त्या सृजनशीलतेचा अर्थ आणि व्याख्या, त्याचे स्वरूप आणि घटक. सृजनशील बालके, त्या सृजनशील बालकांचे लक्षणं काय असतात? अपंगत्वाची कारणे, अपंगग्रस्त बालकांचे शिक्षण, दिव्यांगाचे शिक्षण म्हणतो ना आपण, त्या दिव्यांग शिक्षणासंदर्भातली माहिती, वंचित बालकांचे शिक्षण, अध्ययन विषयक अक्षमता, अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार किंवा अध्ययन अकार्यक्षम बालकांचे शिक्षण. हा घटक सगळा कशामध्ये? विशेष बालकांच्या गरजा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परत ठीक आहे. आता शिक्षकाचे व्यक्तिमत्व यावर प्रश्न पडलेत, पण जास्त आहेत का? 3 ते 4 प्रश्न पडलेत 2013 ते 2025 पर्यंत पाहिलो आपण. जास्त क्वेश्चन या घटकावर पडलेले नाहीत, तरी चॅप्टर आपल्याला स्किप करता येणार नाही. कुठलाच घटक स्किप करू नका, आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. ह्या जो काही आपला वेळ मिळाला आताच्या टीटीच्या पेपरला, त्या वेळेमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय व्यवस्थित पद्धतीनं कव्हर होतो. राईट. तुमच्या बॅचवर जे टॉपिक पडतील ते प्रॉपर व्यवस्थित एकदा दोनदा तीनदा ऐका. त्यानंतर परत त्याचं PDF दिलेलं आहे, ते डाउनलोड करून घ्या. आणि जे सराव प्रश्न सुद्धा आपल्या ॲपमध्येच बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील परत. ठीक आहे. शिक्षकाचे व्यक्तिमत्व, त्या संदर्भातली माहिती. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य, शिक्षक कसा असावा, तो त्याला आपल्या विषयाचं ज्ञान असावं, किंवा शिक्षकामध्ये आंतरिक आणि विषयासंदर्भातले गुणधर्म कोणते कोणते असतात. त्यानंतर शिक्षक हा एकनिष्ठ असावा, तो प्रामाणिक असावा, शिक्षक कसा असावा याबद्दल, शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसं असावं, ही सगळी माहिती दिलेली आहे. चांगल्या स्थिर संतुलित व्यक्तिमत्वाची लक्षणं काय असतात. शिक्षकाचे मानसिक आरोग्य सुद्धा विशेष फरक पडणारा घटक आहे. शिक्षकांसाठी मानसिक आरोग्याचे महत्व, शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी उपाययोजना, शिक्षकांचे वर्तन आणि सामाजिक बांधिलकी, या सगळ्या गोष्टी शिक्षकांचे व्यक्तिमत्व या घटकामध्ये समाविष्ट आहेत. व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, वैशिष्ट्य, व्यक्तिमत्वाचे महत्वाचे स्वरूप, संतुलित व्यक्तिमत्वाची ओळख, संतुलित व्यक्तिमत्वाची निर्धारके, निर्धारित करणे घटक कोणते असतात, कोणत्या घटकाच्या आधारे व्यक्तिमत्व निश्चित करू शकतो, व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिमत्वाविषयी सिद्धांत किंवा उपपत्त्या, व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती, त्यांच्या प्रमुख चाचण्या, आणि व्यक्तिमत्व विकासात शाळा किंवा शिक्षक यांची भूमिका काय असते. ही सगळी माहिती व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्वाची आहे. आता व्यक्तिभेद, आपण पाहिलं की बालकामध्ये व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद पाहायला मिळतो. प्रत्येक जण दुसऱ्यासारखा नसतो, व्यक्तिभेद पाहायला मिळतो. व्यक्तिभेदामध्ये प्रस्तावना, व्याख्या, व्यक्तिभेदाचा अर्थ, व्यक्तिभेदाचे स्वरूप, त्याचे प्रकार, कारणे काय असतात. त्याच्यामध्ये काही कारणं हे जन्मजात वंशनिर्मित कारणं असतात आणि काही कारणं इतर सामाजिक कारणं सुद्धा असतात. व्यक्तिमत्व भेदाचे शैक्षणिक महत्व. त्यानंतर नेक्स्ट पुढचा टॉपिक बघा, संघर्ष आणि समायोजन. संघर्ष स्त्रोत, संघर्षाचे समायोजन, संरक्षण यंत्रणा, स्वसंरक्षणाचे फायदे आणि तोटे. स्वसंरक्षण, फायदे आणि तोटे या घटकावर जास्त प्रश्न नाहीत, पण तरी तो घटक आपल्याला कव्हर करणं आवश्यक आहे. ठीक आहे. बाकी मानसिक विकृती, मानसिक विकृतीवर काही प्रश्न पडल्याचे पाहायला मिळतात. मानसिक विकृती काय आहे, मानसिक आरोग्याचे सातत्य स्वरूप, मानसिक विकृतीचे निकष ठरवण्याच्या चाचण्या, आणि मानसिक विकृतीचे निकष किंवा मानसिक सुदृढता. राईट. प्रमुख मानसिक विकृती कुठल्या असतात. चिंता, वेळ किंवा बाध्यकारी, एन्झायटी किंवा डिसऑर्डर, अवसाद, खिन्नता किंवा औदासीन्य, डिप्रेशन ज्याला म्हणतो आपण, ते डिप्रेशन काय येते बरोबर, त्या संदर्भातली माहिती. आघात किंवा ताणविषयक विकृती, आघात झाल्यानंतर होणारी विकृती, छन्न मनस्तका किंवा मनोविदलका, बाकी इतर प्रकारच्या सगळ्या विकृत्या असतील. ज्ञानरचनावाद हा पुढचा घटक आहे महत्वाचा. प्रस्तावना, संकल्पना, व्याख्या, ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते, शैक्षणिक प्रक्रिया, त्याचे प्रकार, गृहीतके, वैशिष्ट्य, त्यानंतर परत वर्ग कसा असावा या संदर्भातली माहिती, अध्ययन अध्यापन पद्धती कशा करता, ज्ञानरचनावादासाठी त्याचे फायदे आणि भूमिका, हा घटक असेल. राईट. चलो, तुम्हाला बऱ्यापैकी सिलेबस सगळा लक्षामध्ये आला असेल. हो का, हे टॉपिक लक्षात ठेवा. बरोबर आहे. ह्या टॉपिक मध्ये बघा, वेटेज 13 पासून ते 2025 पर्यंत अतिशय महत्वाचे चॅप्टर कुठले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे याची माहिती सांगितलेली असेल. पेपर नंबर 1 टीईटी साठी टॉपिक बघून ठेवा पुन्हा एकदा. बालमानसशास्त्र, त्याचे वाढ विकास, महत्वाचे मानसशास्त्रज्ञ, त्यानंतर अध्ययन उपपत्ती, शैक्षणिक मानसशास्त्र, बुद्धिमत्ता, अर्थ किंवा त्या संदर्भातली इतर माहिती,
त्यानंतर अध्यापन प्रतिमाने संक्रमण, त्यानंतर नेक्स्ट कुठलं बघा, अध्ययन अध्यापन घटकावर परिणाम करणारे घटक, अतिशय महत्वाचा टॉपिक असणार आहे. त्यानंतर मानसिक आरोग्य सुद्धा. या व्यतिरिक्त पेपर नंबर 2 ला हे 7-8 टॉपिक महत्वाचे आहेत. सेम बालमानसशास्त्र, वाढ विकास, महत्वाचे तज्ञ, अध्ययन उपपत्त्या, बुद्धिमत्ता, अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अध्यापन पद्धत किंवा अध्यापन प्रक्रिया हा घटक महत्वाचा आहे. बरोबर, ठीक आहे. थांबव आपण, बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली नाही अशा विद्यार्थी त्वरित बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. राजमुद्रा लातूर हे ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.